आज आपण बनवणार आहोत रवा आणि बेसनपासून फ्राईड इडली. तर छान बेसन आणि रवा छान फेटून घ्यायचं. त्यात थोडा बेकिंग सोडा, मीठ आणि पाणी टाकून छान त्याला फेटून घ्यायचं. इथे मी फेटून घेत आहे छान. एकाच दिशेने त्याला फेटून घ्यायचे. बेकिंग सोडा टाकलाय. जोपर्यंत वाफ होत नाही आपली बॅटरची तोपर्यंत इकडे फोडणी तयार करून घ्यायची. आणि छान वाफलेला आहे आपल्याला इडली ढोकळा. त्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. जिरं, मोहरी, सांबार आणि ग्रीन चिली टाकून छान फ्राय केलेलं आहे तिथे मी. आणि रेडी आहे आपली डिश. इडली ढोकळा म्हणता येईल याला किंवा फ्राईड